नमस्कार यूट्यूब फॅमिली मित्रांनो आणि मैत्रिणींनो, प्रेमाची दुनिया या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत आहे. आपल्या सर्व व्ह्यूअर्सना एकच रिक्वेस्ट आहे, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला शेअर करा, लाईक करा आणि स्टोरी कशी वाटते हे कमेंट करून सांगायला विसरू नका. चला तर मग वळूया आपल्या आजच्या भागाकडे. दुसऱ्या दिवशी पूर्वा आणि रणदीपचं लग्न होतं. साताऱ्यापासून काही अंतरावर असलेल्या एका सुंदर हेरिटेज रिसॉर्टमध्ये दोन्ही कुटुंब मुक्कामाला आली होती. सह्याद्रीच्या हिरव्यागार डोंगरांच्या साक्षीने रिसॉर्टच्या प्रशस्त लॉनमध्ये लग्नाचा मंडप सजला होता. एका बाजूला महाराष्ट्रीयन सजावट तर दुसऱ्या बाजूला पंजाबी रंगांची झलक. दोन संस्कृती, दोन कुटुंब आणि एक नातं. पूर्वा आपल्या खोलीत बसून लग्नाचे दागिने पाहत होती. सुमन तिच्या जवळ आल्या. उद्या खरंच तुझं लग्न आहे, पूर्वा हसत म्हणाली. आई, अजूनही मला विश्वास बसत नाही. सुमनने तिचा हात हातात घेतला. उद्या तू कुठेही जाणार नाहीस. फक्त तुझ्या आयुष्यात एक नवीन माणूस कायमचा सामील होणार आहे, त्या म्हणाल्या. पूर्वाच्या चेहऱ्यावर प्रेमळ हसू उमटलं. त्याचवेळी दुसरीकडे रणदीप आपल्या खोलीत उभा राहून लग्नाच्या तयारीकडे पाहत होता. त्याचा फोन वाजला. पूर्वाचा कॉल होता. रणदीप म्हणाला, उद्या लग्न आहे मिस पवार. पूर्वा हसत म्हणाली, हो मला माहिती आहे, पण मला वाटतंय तू खूप शांत आहेस. रणदीप काही क्षण शांत राहिला. खरं सांगू, मला एकच भीती वाटते, पूर्वा म्हणाली. कसली? रणदीप म्हणाला, उद्या तू माझ्यासमोर आलीस आणि मला काहीच बोलता आलं नाही तर? पूर्वा हसली. मग मी समजेन की मी खरंच खूप सुंदर दिसते. रणदीप शांतपणे म्हणाला, तू माझ्या कल्पनेपेक्षाही सुंदर दिसशील. पूर्वा काही क्षण शांत झाली. मग हळू आवाजात म्हणाली, उद्या मला पाहून तुला हसायचं आहे. रणदीप म्हणाला, तू समोर आलीस की माझ्या चेहऱ्यावर सगळं दिसेल. पूर्वाच्या चेहऱ्यावर हसू उमटलं. फोन कट झाला. रिसॉर्टमध्ये लग्नाची शेवटची तयारी सुरू झाली होती. मंडप सजला होता. दोन्ही कुटुंब एकाच छताखाली होती आणि उद्या साताऱ्याची पूर्वा आणि पंजाबचा रणदीप कायमचे एकमेकांचे होणार होते. सकाळी सह्याद्रीच्या डोंगरावर सूर्याची पहिली किरण पडली. हेरिटेज रिसॉर्टमध्ये लग्नाची लगबग सुरू झाली होती. मंडप फुलांनी सजला होता. आज पूर्वा आणि रणदीपचं लग्न होतं. पूर्वाच्या खोलीत सुमन आणि गुरलीन तिची सर्व तयारी करत होत्या. पूर्वाने सुंदर पैठणी नेसली होती. कपाळावर चंद्रकोर, नाकात नथ, गळ्यात ठुशी आणि मोत्यांचे दागिने, केसात गजरा आणि कपाळावर मुंडावळ्या. महाराष्ट्रीयन वधूच्या रूपात पूर्वा इतकी सुंदर दिसत होती की काही क्षण गुरलीन तिच्याकडेच पाहत राहिली. गुरलीन हसत म्हणाली, पूर्वा, आज रणदीप तुला पाहून नक्कीच काही मिनिट गप्प बसणार आहे. पूर्वा लाजत म्हणाली, तो कधी गप्प बसतो? गुरलीन लगेच हसत म्हणाली, आज तुझं सौंदर्य त्याच्याकडून त्याचे शब्द नक्कीच हिरावून घेणार, पाहतो. पूर्वाच्या चेहऱ्यावर लाजरं हसू उमटलं. सुमन यांच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. त्यांनी पूर्वाच्या डोक्यावर हात ठेवला. त्या म्हणाल्या, आज माझी मुलगी खरंच एखाद्या राजकन्येसारखीच दिसतीये. पूर्वाने आरशात स्वतःकडे पाहिलं. तिच्या मनात फक्त एकच विचार होता, रणदीप मला असं पाहून काय म्हणेल? मंडपात रणदीप वराच्या रूपात बसला होता. त्याने सुंदर पंजाबी पोशाख आणि पगडी परिधान केली होती. गुरलीन त्याच्याजवळ येत म्हणाली,
रणदीप, आज तुझ्या चेहऱ्यावर खूपच आत्मविश्वास दिसतोय. रणदीप लगेच हसत म्हणाला, आज माझं लग्न आहे. आत्मविश्वास तर असायलाच हवा ना. गुरलीनने खोडकरपणे म्हटलं. थांब, पूर्वासमोर आली की हा आत्मविश्वास किती वेळ तुझ्या चेहऱ्यावर टिकतो ते बघूया. रणदीप तिच्याकडे पाहत म्हणाला, माझ्या होणाऱ्या पत्नीला पाहून मी गोंधळणार नाही. गुरलीन हसत म्हणाली, हे वाक्य लक्षात ठेवते. तेवढ्यात लग्नाच्या ठिकाणी अचानक शांतता पसरली. सगळ्यांच्या नजरा प्रवेशद्वाराकडे वळल्या. पूर्वा हळूहळू मंडपाकडे चालत येत होती. तिच्या प्रत्येक पावलासोबत तिच्या पैंजणांचा आवाज ऐकू येत होता. महाराष्ट्रीयन वधूच्या रूपात तिला पाहताच रणदीपच्या चेहऱ्यावरचं हसू थांबलं. गुरलीन त्याच्याकडे पाहत हसली. ती म्हणाली, काय रे, काय झालं? तुझ्या चेहऱ्यावरचा आत्मविश्वास कुठे गेला? रणदीपने तिच्याकडे पाहिलंही नाही. त्याची नजर फक्त पूर्वावरच होती. पूर्वाची नजर रणदीपवर पडली. दोघेही काही क्षण एकमेकांकडेच पाहत राहिले. पूर्वा त्याच्या जवळ येऊन थांबली. ती हळू आवाजात म्हणाली, काय झालं? रणदीप अजूनही तिच्याकडेच एकटक पाहत होता. तू मला बोलू नकोस असं म्हणाली होतीस ना? तो म्हणाला. पूर्वा हसली. मग? ती म्हणाली. रणदीप हळू आवाजात म्हणाला, आज खरंच माझे शब्द हरवलेत. पूर्वाच्या चेहऱ्यावर लाजरं हसू उमटलं. गुरलीन त्या दोघांकडे पाहून हसत दूर झाली. लग्नाचे विधी सुरू झाले. महाराष्ट्रीयन परंपरेनुसार अंतरपाट धरला गेला. एका बाजूला पूर्वा आणि दुसऱ्या बाजूला रणदीप. मंगलाष्टकांचे स्वर वातावरणात घुमू लागले. अंतरपाट खाली झाला. दोघांची नजर पुन्हा एकदा भिडली. पूर्वा आणि रणदीपने एकमेकांना हार घातले. मंडपात टाळ्यांचा कडकडाट झाला. त्यानंतर पंजाबी कुटुंबाच्या परंपरेनुसारही आशीर्वाद आणि काही विधी पार पडले. 2 संस्कृती, 2 परंपरा, पण एकच प्रेम. सगळे विधी पूर्ण झाल्यानंतर रणदीपने पूर्वाच्या भांगात कुंकू भरलं. पूर्वाच्या डोळ्यात आनंदाश्रू होते. 1 मिनिट. पूर्वाच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. रणदीपने तिचा हात हातात घेतला. तो हळू आवाजात म्हणाला, आता कुठेही पळून जाण्याचा पर्याय नाही. पूर्वा लगेच हसत म्हणाली, मी पळाले तरीही तू मला शोधून काढशील की? रणदीप लगेच म्हणाला, तू पळण्याआधीच मी तुझा हात पकडून ठेवला आहे. पूर्वाने त्याचा हात घट्ट पकडला. गुरलीन दूर उभी राहून त्या दोघांकडेच पाहत होती. तिच्या चेहऱ्यावर समाधानाचं हसू होतं. कारण आज तिच्या दोन्ही जिवलग मित्रांचं लग्न झालं होतं. 2 संस्कृतींचं प्रेम आज एका पवित्र बंधनात अडकलं होतं. लग्नाचे सगळे विधी पूर्ण झाले होते. दोन्ही कुटुंब एकत्र जेवणासाठी बसली होती. आनंद, हशा आणि लग्नाच्या आठवणींनी वातावरण अगदी भरून गेलं होतं. पण काही वेळाने वातावरण शांत झालं. कारण आता पूर्वाच्या निरोपाची वेळ आली होती. पूर्वा आपल्या आईबाबांसमोर उभी होती. सुमनने तिच्या चेहऱ्यावरून हात फिरवला. आजपर्यंत तू आमच्या घराची मुलगी होतीस, पण आता एका नव्या घराची सून आहेस, त्या प्रेमाने म्हणाल्या. पूर्वाच्या डोळ्यात पाणी आलं. ती म्हणाली, आई, मी तुमची मुलगी राहणार नाही का? सुमन यांनी लगेच तिला घट्ट मिठी मारली. त्या म्हणाल्या, तू जिथेही जाशील तिथे आमचीच राहशील. पूर्वा शेखर यांच्या गळ्यात पडली. शेखर यांनी तिच्या डोक्यावर हात ठेवत म्हणाले, तुझी स्वप्न कधीही थांबू देऊ नकोस. पूर्वाने रणदीपकडे पाहिलं.
रणदीप तिच्या जवळ येत म्हणाला, तुझ्या स्वप्नांच्या वाटेवर मी तुझ्यासोबत चालणार आहे. पूर्वाने त्याचा हात घट्ट पकडला. सगळ्यांचा निरोप घेतल्यानंतर रणदीपचं कुटुंब पंजाबच्या दिशेने जाण्यासाठी निघालं. पूर्वा आता त्यांच्यासोबतच होती. काही वेळाने ट्रेनने प्रवास सुरू झाला. खिडकीबाहेर साताऱ्याचे डोंगर हळूहळू मागे सरकत होते. पूर्वा खिडकीजवळच बसली होती. तिच्या डोळ्यात अजूनही अश्रू होते. रणदीप तिच्या शेजारी येऊन बसला. काहीही न बोलता त्याने तिचा हात हातात घेतला. पूर्वा हळू आवाजात म्हणाली, मला वाटतंय मी सगळं मागे सोडून आले. रणदीप तिच्याकडे पाहत म्हणाला, तू काहीही मागे सोडलेलं नाहीस. पूर्वाने त्याच्याकडे पाहिलं. तो पुढे म्हणाला, तुझं माहेर तुझ्यासोबत आहे. तुझे आई बाबा तुझ्यासोबत आहेत आणि आता मीही तुझ्यासोबतच आहे. पूर्वाने त्याच्या खांद्यावर डोकं ठेवलं. रणदीपने तिला प्रेमाने जवळ घेतलं. काही क्षण दोघेही शांत राहिले. पूर्वा हळू आवाजात म्हणाली, तुला माहीत आहे, मी कधीच इतका विचार केला नव्हता की माझं आयुष्य अचानक एवढं बदलणार आहे. रणदीप हसत म्हणाला, मीही नाही. पूर्वाने त्याच्याकडे पाहिलं. मग तिने विचारलं. रणदीप म्हणाला, मग तू अमृतसरला आलीस आणि माझं अख्खं आयुष्य बदललं. पूर्वा लगेच हसली. म्हणजे हा सगळा दोष माझा आहे तर, ती म्हणाली. रणदीप तिच्या जवळ येत म्हणाला, दोष नाही, आभार. पूर्वाच्या चेहऱ्यावर हसू उमटलं. रणदीपने तिच्या डोळ्यातील अश्रू अलगद पुसले. आजपासून तू रडायचं नाही आणि जर तुला रडायचं असेल तर ते फक्त माझ्या खांद्यावर, तो म्हणाला. पूर्वा म्हणाली, आणि हसायचं असेल तर? रणदीप लगेच हसत म्हणाला, तेही माझ्यासोबतच. पूर्वाने त्याच्या खांद्यावर डोकं ठेवलं. ट्रेन पुढे धावत होती, साताऱ्यापासून पंजाबच्या दिशेने आणि पूर्वाच्या जुन्या आयुष्यापासून तिच्या नव्या आयुष्याकडे. प्रवासानंतर सगळे पंजाबमध्ये पोहोचले. संधू कुटुंबाच्या घराबाहेर सुंदर सजावट करण्यात आली होती. ढोल वाजत होते. फुलांच्या माळांनी संपूर्ण घर सजलं होतं. पूर्वा आणि रणदीप घराच्या प्रवेशद्वाराजवळ आले. रणदीपच्या आईने लगेच आरतीचं ताट हातात घेतलं आणि पूर्वाची आरती करण्यात आली. त्यानंतर पूर्वाने तांदळाने भरलेला कलश हलकेच पुढे ढकलला. उंबरठ्यावर तिच्या पावलांचे लाल ठसे उमटले. पूर्वाने संधू कुटुंबाच्या घरात पहिल्यांदाच पाऊल ठेवलं. गुरलीन पुढे आली. ती पूर्वाला मिठी मारत म्हणाली, आता तू माझ्या शहरातली पाहुणी नाहीस, तर कायमचीच घरातली झाली आहेस. पूर्वा लगेच हसली. रणदीप तिच्याकडे पाहत उभा होता. पूर्वाने त्याच्याकडे पाहत विचारलं, काय झालं, असं काय पाहतोयस? रणदीप हसत म्हणाला, माझ्या घरात आलेली माझी पत्नी. पूर्वा लाजत म्हणाली, आता हे वाक्य तू किती वेळा बोलणार आहेस? रणदीप तिच्या जवळ येत म्हणाला, आयुष्यभर. पूर्वाच्या चेहऱ्यावर लाजरं हसू उमटलं. आज ती आपल्या माहेरातून निघाली होती. पण तिच्यासोबत तिची स्वप्न होती, तिची माणसं होती आणि तिच्या हातात रणदीपचा हात होता. साताऱ्याची पूर्वा आज पंजाबच्या घराची सून झाली होती. संधू कुटुंबाच्या घरात लग्नानंतरची लगबग हळूहळू शांत झाली होती. पूर्वाला तिच्या खोलीपर्यंत सोडून सगळे बाहेर निघून गेले. खोलीचा दरवाजा उघडताच पूर्वा काही क्षण तिथेच थांबली. संपूर्ण खोली फुलांनी सजवली होती. छतावरून पांढऱ्या फुलांच्या माळा खाली येत होत्या. बेडवर गुलाबाच्या पाकळ्यांनी सुंदर सजावट केली होती. खिडकीजवळ मंद प्रकाश होता. पूर्वाने आजच्या दिवसाची साडी बदलून एक हलकी आणि सुंदर साडी नेसली होती. तिच्या केसात अजूनही गजरा तसाच होता. ती आरशासमोर उभी राहून स्वतःकडेच पाहत होती.
आज सकाळपासून तिच्या आयुष्यात कितीतरी बदल झाले होते. ती आता रणदीपची पत्नी होती. तेवढ्यात दरवाजा उघडला गेला. रणदीप आतमध्ये आला. पूर्वाने त्याच्याकडे पाहिलं आणि लगेच नजर खाली केली. रणदीप तिच्याजवळ येत म्हणाला, मिस पवार. पूर्वा हलकसं हसत म्हणाली, आता तरी तू माझं नाव बदलणार आहेस का? रणदीप तिच्याजवळ येत म्हणाला, नाही. पूर्वा हे नाव माझ्यासाठी खूप खास आहे. पूर्वाने त्याच्याकडे पाहिलं. रणदीपने तिचा हात हातात घेतला. तो बोलू लागला, आजपासून तू माझ्या आयुष्यात आली नाहीस. तो क्षणभर थांबला आणि मग पुढे बोलू लागला, तू माझं आयुष्य झालीस. पूर्वाच्या डोळ्यात भावना दाटून आल्या. ती हळू आवाजात म्हणाली, आज हे सगळं खूपच वेगळं वाटतंय. रणदीप लगेच म्हणाला, मलाही. भीती वाटतेय? रणदीपने तिच्या डोळ्यात पाहत विचारलं. पूर्वाने थोडं हसत अलगद मान हलवली. थोडी. रणदीपने तिचा हात अलगद दाबला. मग आज कोणतीही घाई नाही, तो म्हणाला. पूर्वाने त्याच्याकडे पाहिलं. रणदीप म्हणाला, आजपासून आपलं नवीन आयुष्य सुरू होत आहे. आपल्याला प्रत्येक क्षण आपापल्या पद्धतीने जगायचा आहे. पूर्वाच्या चेहऱ्यावर हसू उमटलं. ती म्हणाली, तू इतका समजूतदार कधीपासून झालास? रणदीप हसला आणि म्हणाला, तुझ्याशी लग्न केल्यापासून. पूर्वा हसत त्याच्या हातावर हलकसं मारते. रणदीपने तिचा हात पकडला. पूर्वा त्याच्याकडे पाहत राहिली. दोघांमधलं अंतर हळूहळू कमी होत गेलं. रणदीपने तिच्या कपाळावर हलकं चुंबन घेतलं. पूर्वाने डोळे मिटले. त्या एका स्पर्शाने तिच्या चेहऱ्यावरचं संपूर्ण संकोच हळूहळू मऊ झालं. रणदीपने तिच्या गालावर हात ठेवला. पूर्वा, तो म्हणाला. तिने हळू आवाजात उत्तर दिलं, रणदीप पुढे म्हणाला, आज तू खूपच सुंदर दिसतेयस. पूर्वा हसत म्हणाली, फक्त आजच? रणदीप तिच्याजवळ येत म्हणाला, आज पहिल्यांदाच मी तुला माझी पत्नी म्हणून पाहतोय. पूर्वाच्या चेहऱ्यावर लाज पसरली. रणदीपने तिला प्रेमाने आपल्या जवळ घेतलं. पूर्वाने त्याच्या छातीवर डोकं ठेवलं. काही क्षण ते दोघेही शांत राहिले. बाहेर रात्रीची शांतता होती. आत मात्र दोन मनं पहिल्यांदाच पूर्णपणे एकमेकांसमोर उभी होती. पूर्वाने हळू आवाजात विचारलं, रणदीप? त्याने उत्तर दिलं, आपण खरंच लग्न केलंय ना? ती म्हणाली. रणदीप हसला. हवं असेल तर उद्या पुन्हा करू, तो म्हणाला. पूर्वा हसत म्हणाली, अजिबात नाही. रणदीपने तिला पुन्हा जवळ घेतलं. त्या रात्री त्यांच्यात फक्त नवरा बायकोचं नातं नव्हतं, तर दोन मित्रांचं प्रेम, दोन मनांची जवळीक आणि एकमेकांसोबतचं संपूर्ण आयुष्य जगण्याचं वचन होतं. रात्र पुढे सरकत गेली. फुलांनी सजलेल्या त्या खोलीत पूर्वा आणि रणदीपने त्यांच्या नव्या आयुष्याची पहिली रात्र प्रेम, विश्वास आणि जवळिकीने एकत्र घालवली. तर मित्रांनो, आपला आजचा भाग इथेच संपत आहे. हा भाग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका. त्याचबरोबर तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चला तर मग भेटूया पुन्हा एकदा अशाच एका नवीन एपिसोडसोबत. तोपर्यंत बाय बाय.